तर नमस्कार मंडळी, आपलं माणूस यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओत पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत. मंडळी, आज असा श्रावण महिन्यातील पहिलो सण म्हणजे नागपंचमी. सर्वप्रथम तुमका सगळ्यांका नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आता आम्ही जातलो नागोबा आणू. तर मंडळी, आजच्या व्हिडिओत ना बघूया आपली नागपंचमी गावात कशी साजरी होता ती. चला तर आता अगरबत्ती घेऊन पहिला आम्ही आमच्या बिरामनाथच्या मंदिरात जातलो आणि थंय पाया बिया पडून मग डायरेक्ट नागोबा आणूक जातलो. आता आपण आपल्या मंदिरात इलो. बेल कुठे? तर आमच्यावर तुम्ही पण पाया पडा. श्री ब्राह्मणदेव प्रसन्न. आणि मागच्या व्हिडिओत दाखवलेला आहे ना, हे बघा श्रावण महिन्यातील तो निसर्गरम्य परिसर आमच्या मंदिराच्या बाजूचा. तर देवाच्या पायापडण झाला. आता आपण डायरेक्ट जाऊया आपल्या गणपतीच्या शाळेत. थंयच नागोबा बनवतात. चला आपण आता आपल्या साकवाकडे येलो. हे बघा, आता पावसाळ्यात पाणी खूप होतं, आता कमी झालं जरा जरा. हे बघा, एवढी जण आता आम्ही चाललो नागोबा आणू. आणि समोर ना आमचे सर्वांचे लाडके राजू कोंडे इले. दाखवा नागोबा. खाली करा वाय. नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. चला आता अळूची पानं पहिली तोडू. ही बघा इकडे आहोत, कारण नागोबा प्रथम अळूच्या पानातनच घेऊन जातं. चैताली ना या तोडतं अळूची पानं. वड वड हा, 3 तोडायची. 3 ना नागोबा. हा, तर आमचे 3 नेवच्यात म्हणून 3 तोडतो. हे बघा, इलो. आता आपण आपल्या गावड्यांच्या घराकडे. हीच असा गणपतीची शाळा आणि हयच आमका आता नागोबा मिळतात. हे बघा, ही मशीन आहे ती माती मिक्स करूची. घे जयतले. तो एक सानू घेता. तो एक आमचो घेता. बघा, नाना काकांचं आणि आमचं दोघांचं नागोबा घेऊन आम्ही आता आमच्या घराकडे पोचलो. मम्मी, आम्ही आता इलो आमच्या घराकडे. मम्मी ये.
उघड कडी चल. पूजेची सुरुवात झाली आहे आमच्याकडे. तो का आमच्या सगळीकडे ना अशी पहिली ही मूर्ती असलेली लावलेली आहे, प्रतिमा आपल्या नागोबाची, आणि थंयच असं नागोबा पुजतात. बाबा पण येतात. आता मी पण पूजा करून घेते नागोबाची. आमचं नागोबा झालो पूजून. आता आम्ही आमच्या नाना काकांच्या घराकडे चाललो. मग मी पावळेत उभो आहे. इकडे पाऊस आला वेगळा. नाना काका मुंबईत असतो त्यामुळे तो आम्हीच पूजतो. आता नाना काकांच्या घराकडे पावसा. हेच आमचा दर सोमवारी भजन होता. आता नाना काकांचा आपण नागोबा पुजूया. तर आज नागपंचमी स्पेशल काहीतरी असतलाच. तर हे असत मोदक. आणि ह्या काय करता मम्मी? रे याचं पातोळे. नागपंचमी गावाकडे पातोळे असतात स्पेशल. ही हळदीची पानं आम्ही तोडून आणलेली झाडाची खालच्या. आणि हे बघा अशी हळदीच्या पानांना लावतात. मग त्या हळदीच्या पानाचा त्यांना सुगंध एकदम मस्त येतं मित्रांनो. तुम्ही कधी हे पातोळे खाल्लाच की नाही नक्की कळवा. तर नागोबाग नैवेद्य म्हणजे लाहे, गूळ आणि खोबरा. त्याचंच आपण नैवेद्य दाखवूया आपल्या नागोबाग. तर पाणी सोडून घेऊया. आता 4 वाजतिले. आता आपण आपल्या नागोबाचं विसर्जन करूया पूजा करून. आता मी पूजा करते. फुला बिला घे की इडो ठेव. तो नैवेद्य ताव घे. तो नैवेद्य घे देतो. पानावर नैवेद्य घे खालतो. पानावर काढा. जानवे घे ठेव. तुका व्हाय तर गळ्यात घाल. चल मग येऊ हा ना. अळूची पानं बघून सोडतलं वेगळा. अळूच्या पानाखाली ठेवतात. इकडेच सगळे नागोबा आम्ही विसर्जन केलंय बघा.
तर आता आपल्या तर नागोबांचं विसर्जन झाला. आता आपण वर जाऊन बघूया आयुष कविशने विसर्जन केल्यान की नाही बघूया. आणि त्यांचा एक गेम होतलो सुरू, तो म्हणजे प्रत्येकाचे ठेवलेले नागोबा ते चोरून आणतले आणि घराकडे येऊन गोळा करतले. तर बघूया सानूने आणि नागोबा विसर्जन केल्याने की नाही. तर सानू झाला पूजा झाली हा, म्हणजे आता करतलास. आयुष बसला पूजेक. येतो तो वाजव वाजव. शी काय नाही उपयोग. खय नाही त्याला खाली घरे मेले अडे अडे थंय ठेव तोंड अडे. यांचं पण विसर्जन झालं. आता कसे रे गोळा करतला? वरचे कोण आणि खालचे कोण? सानू तू खडे जातलं? तू खाली तू खय? खाली आणि आयुष तू? लिस्ट. आता ह्या नाना याचा घर आता जाऊया. आता तैलो नागोबा विसर्जन करूया. चल पुढे. काय रे आता मेसरी काकांचं म्हणजे मंदारचं विसर्जन करूया. हे कविश सायकल घे. तर इकडे आता हे सानून आणलं ना आणि आयुष्य आता घेऊन इलो. तू 2 आणलं हे नाही बघ खाल्लं आणि वरना किती आणल्यानी दाखव बघूया. हे बघा एवढे नागोबा खालचे वरचे सगळे घेऊन इले. आम्ही आता सोडले होते काय सगळे आमचेच आणि आता अजून आणूच असणार आहे कविश. आता कधी जातलं? थोड्या वेळानं जातलो. एवढे सगळे जमले ते बघा. तर मंडळी असं काही होतो आजचं आमचं व्हिडिओ. आमच्या मोगरणे गावात नागपंचमी कशी साजरी होता ते मी दाखवण्याचा थोडंसं प्रयत्न केला आहे. आता कविशाने गेले होते वरती नागोबा आणू. थोडेफार जमवलेले मी दाखवले. आता वाडीतले सगळे गोळा करतले ते नागोबा आणि आणून ठेवतले. त्यांचं कलेक्शन खूप मोठं असतं नागोबांचा. तर व्हिडिओ कसं वाटलो हे सांगूक विसरा नको. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि आपलं वनिश यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नको.